नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. मी आहे अश्लेषा आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईतील जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक ताजमहल पॅलेस हॉटेल एक्सप्लोर करायला. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की हा माझा पहिलाच व्लॉग आहे, तर त्यात काही चुका असतील तर तुम्ही मला समजून घ्या आणि काही इम्प्लिमेंट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पॉपआउट रिव्हॉल्विंग डोअर्स मधून आत आल्यावर पहिल्या क्षणी लक्झरीचा एक वेगळाच अनुभव मिळतो. भव्य चांदण्यांची झुंबरे, शांत सुगंध आणि परफेक्ट हाऊसकीपिंग, एव्हरीथिंग फील्स वर्ल्ड क्लास. ही लॉबी, इथलं मार्बल फ्लोअर, आर्ट पीसेस, प्रत्येक गोष्टी इतक्या बारकाईने डिझाईन केल्या आहेत की जणू तुम्ही एखाद्या राजवाड्यात फिरत आहात. ताजमहल पॅलेस हे फक्त सुंदर नाही तर इतिहासाने समृद्ध आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात हे हॉटेल मोठ्या प्रमाणात प्रभावित झालं. इथल्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली धैर्य आणि सेवा यामुळे हे हॉटेल पुन्हा उभं राहिलं आणि आजही ते जगभरात आदराने पाहिलं जातं. ताजमहल पॅलेसचे इंटेरियर जगभरातील कलाकारांच्या कामाने सजलेले आहेत. इथल्या प्रत्येक कॉरिडॉरमध्ये इतिहास, कला आणि वैभव यांचं एक परफेक्ट मिश्रण दिसतं. इथला आयरिश चहा असो किंवा सी लॉन्च मधला कॉफी एक्सपिरियन्स, ॲम्बियन्स इतका शांत आहे की बसावं असं वाटतं. जरी तुम्ही रूम बुक केली नसली तरी इथलं कॅफे एकदा तुम्ही नक्की ट्राय करावं. इथल्या प्रत्येक पाहुण्यांचं मनापासून स्वागत केलं जातं. अनेक लोकांना प्रश्न पडतो की इथला स्टे कसं असेल. रूमच्या किमती सीझन नुसार बदलत असतात. जर तुम्हाला स्टे नको असेल तरी तुम्ही रेस्टॉरंट रिझर्वेशन किंवा हाय टी एक्सपिरियन्स ट्राय करून तुम्ही लक्झरी फील नक्की घेऊ शकता. ताजमहल पॅलेसचा अनुभव म्हणजे फक्त साईटसीइंग नाही तर भारताच्या हॉस्पिटॅलिटी, कल्चर आणि अभिमानाचं प्रतीक जवळून पाहण्याची संधी आहे. ताजच्या सी फेसिंग व्ह्यू मधून गेटवे ऑफ इंडिया असं दिसतं की जणू एखादा पोस्टकार्ड जिवंत झाला आहे. संध्याकाळी ही जागा आणखीनच सुंदर दिसते. सध्याचा हा व्ह्यू आहे हा रात्रीच्या 2:30 वाजताचा आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी स्पेशली रात्री जागरण केलंय.
तर मित्रांनो, हा होता माझा ताजमहल पॅलेस मधला अनुभव। तुम्हाला या आयकॉनिक ठिकाणाचा माझ्यासोबतचा अनुभव कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।